नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स हा जो 2 वर्षाचा जो कोर्सेस आहे, तर या कोर्सेसचे बघा स्पॉट राउंड जे आहे तर स्पॉट राउंड चालू झालेले आहे. मग ते स्पॉट राउंड कधी असणार आहे, तसेच ऍडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, वॅकंट शीट्स किती आहे, तसेच बघा इम्पॉर्टंट ज्या इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्यांनी दिलेल्या आहे, तर त्या कोणत्या असणार आहे, त्या रिलेटेड आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिटेल्स माहिती बघणार आहोत. तर तसेच बघा ज्या व्हॅकंट शीट्स ज्या आहेत तर त्या कोणत्या युनिव्हर्सिटीच्या आहेत किंवा कोणत्या कॅटेगरीच्या आहेत, तर त्या रिलेटेड सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. तर जी नोटिफिकेशन आलेली आहे नोटिफिकेशन बघूयात विद्यार्थी मित्रांनो. स्पॉट ऍडमिशन नोटीस आहे ही. यामध्ये मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स इंटिग्रेटेड 2 इयर प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे, स्पॉट ऍडमिशन राउंड फॉर द मास्टर ऑफ लायब्ररी IC integrated 2 year programs will be held on 17 July 2026 to fill the following vacant sheets. म्हणजे 17 जुलै 2026 ला तुमचा हा स्पॉट राउंड जो आहे तर तो असणार आहे. आता यामध्ये व्हॅकंट सीट्स कोणत्या कोणत्या कॅटेगरीचे असणार आहे बघा. इथे कॅटेगरी दिलेली आहे. DTA कॅटेगरी जी आहे, अदर युनिव्हर्सिटी, त्याची एक जागा असणार आहे. आणि ओबीसी कॅटेगरी एसपीपीओ म्हणजे अदर युनिव्हर्सिटीची एक आहे आणि ओबीसी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची एक जागा असणार आहे. अशा प्रकारे 2 जागा ज्या आहेत तर त्या व्हॅकंट असणार आहे. मग त्यानंतर 17 जुलैला रिपोर्टिंग टायमिंग काय असणार आहे, 12 12 ते 12:15 हा रिपोर्टिंग टायमिंग तुमचा असणार आहे. यामध्ये इलिजिबिलिटी जे आहे, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल, इलिजिबिलिटी जी आहे ते त्यावेळेस तुम्हाला माहित असणार आहे आणि त्यानुसार इलिजिबिलिटीची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. रूल्स फॉर स्पॉट ऍडमिशन चे काही रूल्स त्यांनी दिलेले आहे. रूल्स फॉर स्पॉट ऍडमिशन. Admission will be granted on a first come, first serve basic to eligible candidates reporting within the prescribed reporting time. रिपोर्टिंग टाइम मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे आणि तुमचं शीट जे आहे तर ते कन्फर्म करून घ्यायचं आहे व तुमचं जे काही प्रोसेस असेल त्या प्रोसेस नुसार. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, खाली काय माहिती दिलेली आहे. इफ द नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट रिपोर्टिंग विथ इन अ प्रिस्क्राइब्ड रिपोर्टिंग टाइम एक्सीड द नंबर्स ऑफ व्हॅकंट शीट्स ऍडमिशन शाल बी ग्रँटेड ऑन द बेसिस ऑफ मेरिट determined by the marks obtained in the qualifying examination and other applicable admission rule of सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर तिसरं जे रूल्स त्यांनी दिलेला आहे स्पॉट ऍडमिशनचा, तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे. कॅन्डिडेट्स मस्ट ब्रिंग ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स अलॉंग विथ वन सेट सेल्फ अटेस्टेड फोटोकॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. ओरिजिनल डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि त्यानंतर एक झेरॉक्स सेट जो आहे तर तो तुम्हाला लागणार आहे. डॉक्युमेंट कोणकोणते आहे, क्वालिफाईंग एक्झामिनेशन मार्कशीट्स अँड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. डिग्री, प्रोव्हिजनल डिग्री सर्टिफिकेट ते लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही कॅटेगरीचा बेनिफिट घेणार आहात तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी, ज्या कॅटेगरीला कास्ट व्हॅलिडिटी लागत असते तर अशा विद्यार्थ्यांनी कास्ट व्हॅलिडिटी पण तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल, आता हे जे ज्या कॅटेगरीला एससी एसटी कॅटेगरीला लागू नाही, बाकीच्या कॅटेगरीला लागू असतं. ओपन कॅटेगरीला वगैरे लागू नाही. तर ज्या कॅटेगरीला लागू आहे त्या विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर स्पोर्ट्स कल्चर सर्टिफिकेट, तुम्हाला जर स्पोर्ट कोट्यातील जर बेनिफिट घ्यायचं असेल, कल्चर सर्टिफिकेट असेल तर ते नक्की तुम्ही घेऊन या. त्यानंतर एनी अदर डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड बाय युनिव्हर्सिटी, बाकीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते पण घेऊन या. सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स पण तुमच्याकडे असू दे. आता पुढे बघूया. Candidate offer admission must complete all admission formalities. Candidates offer admission must complete all admission formalities, including payments of the prescribed admission fee on the same day after a generation of the fee चलन. म्हणजे तुम्हाला फी पण जी काय असेल तुमची तर ती पण लगेच त्याच दिवशी त्याच टायमिंगला तुम्हाला भरावं लागणार आहे. बाकी नो ट्रॅव्हलिंग, लगेजिंग, boarding expenses shall be borne by the Department of Library Information Science
सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. इफ कॅन्डिडेट फेल रिपोर्ट द विथिन अ प्रिस्क्राइब रिपोर्टिंग टाइम फेल्स, म्हणजे तुम्ही त्यावेळेस तर प्रेझेंट नसाल तर तुमचा विचार केला जाणार नाही. द डिसिजन ऑफ द डिपार्टमेंटल ऍडमिशन कमिटी रिगार्डिंग द स्पॉट ऍडमिशन राऊंड शॅल बी फायनल बाइंडिंग. मग जो काही निर्णय असेल तर तो त्यांचा अंतिम राहणार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट ऍडमिशन नोटीस, मास्टर ऑफ लायब्ररी, इन्फॉर्मेशन सायन्स हा इंटिग्रेटेड 2 इयरचा प्रोग्राम आहे. तर याचा रिलेटेड आपण माहिती बघितलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्पॉट ऍडमिशनला जायचं असेल त्यांनी 17 जुलैला 12 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे, परंतु तुम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून तुमच्या ऍडमिशनची प्रोसेस संपूर्ण करून घ्यायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण विविध जे काही ऍडमिशन प्रोसेस असतील, तसेच सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत जे काही नोटीस येत असतात, तर त्याची माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. तर जे विद्यार्थी नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट ज्या आहेत तर त्या वेळोवेळी भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.